Hello, dear student. Continue the chapter third number Properties of Natural Resources. Properties of Natural Resources. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने. तर नॅचरल म्हणजे नैसर्गिक, निसर्गात सापडणारा. रिसोर्सेस म्हणजे संसाधने. कोणते ते नॅचरल रिसोर्सेस? एअर, वॉटर अँड सॉइल. विद्यार्थी मित्रांनो, हे नॅचरल रिसोर्सेस निसर्गता तयार होतात. हे माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. माणूस तयार करू शकत नाहीत, म्हणून त्यांना नॅचरल रिसोर्सेस म्हणतात. विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर. लेट्स रिकॉल. थोडे आठवा विद्यार्थी मित्रांनो, हवेमध्ये कोणकोणते वायू असतात? गॅसेस लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड. 6 types of insert gases. Why are called a homogeneous mixtures? विद्यार्थी मित्रांनो, हवेला एकजिन्सी मिश्रण का म्हणतात? The continued gases cannot be separated naturally from these mixtures. Therefore, it is called a homogeneous mixtures. विद्यार्थी मित्रांनो, सर्व वायू आणि इतर काही घटकांनी मिळून मिश्रण स्वरूपात असते हवा. तिच्यातील घटक नैसर्गिकरित्या वेगळे काढता येत नाहीत, म्हणून तिला एकजिन्सी मिश्रण म्हणतात. What are the uses of the various gases in air? हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग कोणते आहेत? नायट्रोजन वायूच्या साहाय्याने सजीवांमध्ये प्रथिने निर्मिती होते. हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. It also helps in production of ammonia and in airtight packing of the foodstuffs. आता अमोनिया निर्मिती आणि खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ऑक्सिजन is essential for combination and रेस्पायरेशन. ऑक्सिजन शोषण आणि ज्वलन यासाठी उपयुक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साइड ही इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस अँड ही इज ऑल्सो यूज्ड इन फायर एक्झिस्टियर्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साइड अग्निशामक नळ काढण्यात वापरतात. अँड डिफरंट इन्सर्ट गॅसेस. आता पुन्हा याच कार्बन डायऑक्साइडमुळे वनस्पतीत प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न निर्मिती होते. अँड डिफरंट इन्सर्ट gases have specific use for each of them. निरनिराळ्या निष्क्रिय वायूंचे हे ठराविक उपयोग आहेत. आता पहिला जो प्रॉपर्टीज आहे नॅचरल रिसोर्सेस. प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. फर्स्ट, प्रॉपर्टी ऑफ एअर. हवेचे गुणधर्म याविषयी आपण
चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्र. आता ही हवा कोणत्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला निर्माण करता येत नाही आणि माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. हे नैसर्गिक आहे म्हणून नॅचरल म्हणतात. लक्षात घ्या. एअर इज ऑल अराउंड अस. वी कॅन नॉट सी इट. Yet we feel the presence of air. When we inhale, air is taken in through the nose. If we blow on our hand through our lips, we can feel the air. आपल्या सभोवताली हवा असली तरी ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही, तरी हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते. तोंडासमोर हात धरून फुंकार मारल्यास आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. विद्यार्थी मित्रांनो, ट्राय धिस म्हणजे करून पहा. विद्यार्थी मित्रांनो, पहा तुम्ही 3.1 बलून्स ह्याचा डायग्राम दाखवलेला आहे. पहा काय दिसते विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी दोरा घेतलेला आहे, एक स्ट्रॉची काडी घेतलेली आहे आणि 2 सारखे फुगे घेतलेले आहेत. बघा तुम्ही, दोन्ही फुग्यामध्ये सारखी हवा भरलेली आणि स्ट्रॉच्या मधोमध दोरी बांधा आणि दोन्ही फुगे त्या स्ट्रॉला बांधा. दोन्ही फुग्यात हवा सारखी भरा आणि त्या दोरीला आडवी राहील, डायगॉनली राहील असं तुम्ही दोरी बांधून धरा. बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही सारख्या राहतील. आता काय करा, एका फुग्यातली हवा काढून टाका. काय होते पहा तुम्ही. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साइज ॲट द 2 ends of the stick. See to it that the stick remains horizontal. Now remove 1 balloons. Inflate it and tie it again at its original position. Does the stick remain horizontal? The stick goes down on the side of the inflated balloon. This means that air has weight. म्हणजे फुगलेला फुगा ज्या बाजूला आहे विद्यार्थी मित्रांनो, ते काय होईल, ते खाली जाईल. आणि ते खाली गेल्यामुळे बघा तुम्ही, म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय होते, म्हणजे हवेला वजन असते. दिस इज मीन्स दॅट एअर हॅज वेट. बघा विद्यार्थी मित्रांनो, दिस इज फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ एअर. Means that air has weight. Air is a mixture of gases. Therefore, like all other matter, it has mass and weight. हवा हे वायूंचे मिश्रण असल्याने इतर पदार्थांप्रमाणे हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे. टेक एन इंजेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर मधला फर्स्ट पाहिलेला आहे. एअर हॅज वेट म्हणजे हवेला वजन असते. हा पहिला गुणधर्म आहे हवेचा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. दुसरा या ठिकाणी एक डायग्राम दाखवलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 3.2 काय दिलेलं आहे. टेक एन injection series without the needle. Pull its piston and observe it as you do so. सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरीज घ्या, तिचा दट्ट्या ओढा व त्यावेळी दट्ट्याचे निरीक्षण करा. The piston can be pulled out easily. दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो. The piston then remains in that position even if you let it go. Now close the inlet hole of the series tightly with your thumb.
आता त्यातील एक बाहेर ओढलेल्या दट्ट्या हात सोडल्यावरही तसाच राहतो. आता सिरीजचे छिद्र अंगठ्याने घट्ट बंद करा व दट्ट्या बाहेर ओढा, नंतर हात सोडून द्या. It is the force applied to pull out the piston more or less than before. Does the piston remains as it is after you let it go? दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लागतो का कमी? हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का? The molecules of the gases in the air are in constant motion. When these molecules strike a body, they create pressure on the body. This is the pressure of air that we call atmospheric pressure. विद्यार्थी मित्रांनो, हवेतील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब असे म्हणतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ॲटमॉस्फिरिक प्रेशर. ऑन पुलिंग द पोझिशन with the inlet hole of the series closed, more space becomes available to the air in the series is lowered. Comparatively, the pressure of the outside air is very high. That is why when the pulled out piston is released, it is immediately pushed in. If this experiment is repeated, holding the series in different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the extent in all the cases. From this we can infer that atmospheric pressure is the same in all directions. विद्यार्थी मित्रांनो, वातावरणाचा दाब सर्व दिशांना समान असतो हे आपल्याला या प्रयोगावरून लक्षात येतो. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. Find out, is there any atmospheric pressure on the moon? चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का? विद्यार्थी मित्रांनो, चंद्रावर वातावरणाचा दाब नाही. Do you know, under ordinary condition atmospheric pressure at sea level is about 1,0400 newtons per square meter. It can be measured with the help of a barometer. As we go higher above sea level, atmospheric pressure in decreases. सर्वसामान्य स्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. वायुदाब मापकाने तो मोजता येतो. वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासून उंच जाताना कमी कमी होत जातो. आता एक गंमत म्हणून विद्यार्थी मित्रांनो, थोडी गंमत म्हणून करून पाहायला काय हरकत आहे. अ लिटल फन. प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ अ ग्लास filled completely with water.
holding the cardboard firmly in place with one hand. Invert the glass quickly. Take your hand away from the cardboard. What do you see? पाण्याने पूर्ण भरलेल्या प्याल्याच्या तोंडावर पुट्ट्याचा तुकडा बसवा. पुट्ट्याला हाताने आधार देऊन प्याला झटकन उलटा करा. हाताचा आधार काढून घ्या. काय लक्षात येते पहा विद्यार्थी मित्र. द ग्रेट सायंटिस्ट in 1726, the Swedish scientist Daniel Bernoulli put forth the important principle that the pressure of air decreases when its velocity increases while the pressure of air increases. When its velocity decreases, if a body is moving through air, the pressure decreases perpendicular to the direction of the motion, and then the air in its surroundings flow rapidly from higher pressure to lower pressure. डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञांनी विद्यार्थी मित्रांनो 1726 साली महत्त्वाचे तत्व मांडले की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो. या उलट जर हवा झाला तर दाब वाढतो. एखादी वस्तू हवेमध्ये गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते. विद्यार्थी मित्रांनो, ऑब्झर्व अँड डिस्कस. आता पहा, निरीक्षण करा व चर्चा करा. विद्यार्थी मित्रांनो, पॉइंट 3.3 इफेक्ट ऑफ एअर प्रेशर. फाउंटेन ऑफ वॉटर. विद्यार्थी मित्रांनो, फाउंटेन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा फवारा. Straw, water and glass. Take some water in plastic cup and hold a straw upright in it. एक प्लास्टिकचा कपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी धरा. Hold a small piece of another straw near the upper end of the first straw and perpendicular to that straw. दुसरा एका स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोनात धरा आणि स्ट्रॉच्या लहान तुकड्यापासून जोराने फुंकार मारा. तुम्हाला पाण्याचा फवारा उडताना दिसेल. असे का घडले? विद्यार्थी मित्रांनो, ऑन ब्लोइंग थ्रू द स्ट्रॉ. स्ट्रॉमधून फुंकार मारल्यावर त्याच्या समोर द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश्ड अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. स्ट्रॉमधून फुंकार मारल्यावर त्याच्या समोर असलेली हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो आणि स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकलले जाते व पाणी फवाऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. जेव्हा जोरात फुंकार माराल तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारा उडत असल्याचे लक्षात येईल. स्ट्रॉचा हा फवारा बर्नौलीच्या तत्वावर कार्य करतो. विद्यार्थी मित्रांनो, यूज युअर ब्रेन पॉवर. हवेचे तापमान वाढले की त्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या.
when the exists a difference in the air pressure at two different places. जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडतो, the air start flowing from the place of higher pressure to the of lower pressure. तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणा वाहू लागते. At such times we feel a breeze or a wind blowing. These wind are an effect of the differences in air pressure. You will learn more about this in the lesson called winds in geography. हवेच्या म्हणजेच हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय. याविषयी अधिक माहिती तुम्ही भूगोलच्या वारे या पाठातून घेणार आहात विद्यार्थी मित्रांनो. नाउ ट्राय दिस, करून पहा विद्यार्थी मित्रांनो. इथं चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? 3.4 वॉटर ड्रॉपलेट कलेक्टेड आउटसाइड द ग्लास. आता ग्लासच्या बाहेर जमा झालेले पाण्याचे थेंब. सांगा विद्यार्थी मित्रांनो, एका ग्लासमध्ये पाऊण उंचीपर्यंत बर्फाचे खडे घ्या. आता निरीक्षण करा, ग्लासच्या बाहेर पाणी कसे आले? ड्यू टू द आईस कप्स इन द ग्लास, द एअर सराउंडिंग्स द ग्लास कूल्स डाऊन. ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लास भोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो. हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संगणन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते. हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होते विद्यार्थी मित्रांनो. दॅट कलेक्ट्स ऑन द outer surface of the glass. The level of humidity is different in different place. Similarly, the humidity levels also change from time to time during the period of a single day. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीत हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण बदलते. The level of humidity of the air is determined by its capacity to hold water vapor. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. During the night or at dawn, when the temperature of air is low. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. Its capacity to hold the vapor is less. At such times the excess vapor is transformed into water droplets. This is what we call dew. अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. यालाच आपण दवबिंदू म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. In the afternoon, when the temperature of the air is high, the capacity of the air to hold the moisture also increases. दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढलेले असते तेव्हा हवेचे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते. Then compared to its full capacity to hold, the proportion of moisture in the air is less
and we feel that the air is dry. हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. अशा वेळी आपल्याला हवा कोरडी असल्याचे जाणवते. The proportion of water vapor in the air is high during the monsoon and in coastal areas. As a result, we feel the dampness of or ह्युमिडिटी. पावसाळ्यात तसेच समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. अशा वेळी आपल्याला दमटपणा जाणवतो. विद्यार्थी मित्रांनो, नाउ यूज युअर ब्रेन पॉवर. डीप अँड अनक्रॉक inverted empty bottle in a slanting position into the water in a wide container. What do you observe? उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत. असे का घडते? In summer, wet clothes dry quickly, but in the rains, they do not. Why is this so? सांगा विद्यार्थी मित्रांनो. कारण उन्हाळ्यात ऊन कडक असतो, उष्णता जास्त असते, त्यामुळे लवकर पाण्याची वाफ होते आणि त्यामुळे कपडे वाळतात. पावसाळ्यात उष्णता कडक नसते त्या मानाने, त्यामुळे पाण्याची वाफ होत नाही लवकर आणि त्यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत. What change takes place in balloon on filling air in it? फुग्यात हवा भरली की त्यामध्ये काय बदल होते? विद्यार्थी मित्रांनो, रिकामी बाटली बूच न लावता उलटी करून पाण्याच्या पसरट भांड्यात तिरपी धरा. तुम्हाला काय दिसते? पहा विद्यार्थी मित्रांनो. एअर इज we come to now from the activities above that air has properties like occupying space, having a certain volume, having mass and weight. वरील विविध कृतीमधून आपल्याला असे लक्षात येते की हवा जागा व्यापते, विशिष्ट आकारमान असते, वजन व वस्तुमान असणे हेही हवेचे विविध गुणधर्म आहेत. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स? Now properties of airs. Now properties of air 3.5 in another properties of airs. Occupying space. Occupying space, having a certain value, having mass and weight. Now this is property of air. Air is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moistures. हवा हे काही वायू तसेच धूळ, बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. When rays of light fall on these minute particles, the particles spread the light in all the directions. This natural phenomena is called scattering of light. जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशाने विखरून टाकतात. या नैसर्गिक घटनेस विद्यार्थी मित्रांनो प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट असे
म्हणतात. विकिरण म्हणजे विविध बाजूने किरणे पसरणे. Scattering of lights. Understands, dear students? Today now chapter 3rd. This is now first part of. Thanks.